बारामती येथे विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालेले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व, प्रशासनावर पोलादी पकड असणारे लोकनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे आज सकाळी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. लँडिंगच्या अवघ्या काही सेकंद आधीच विमानाला लागलेली आग आणि त्यानंतर झालेला भीषण स्फोट महाराष्ट्राच्या राजकारणातील एक पर्वाचा असा दुर्दैवी अंत करेल याची कल्पनाही कोणाला नव्हती. या दुर्घटनेत अजित पवारांसह विमानातील 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी नेहमीप्रमाणे अजित पवार हे मुंबईहून बारामतीच्या दिशेने रवाना झाले होते. सकाळी 8:45 सुमारास त्यांचे रिअल जेट 45 हे विमान बारामतीत धावपट्टीच्या अगदी जवळ आले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमानाची चाके बाहेर आली होती, मात्र अचानक इंजिन मधून धूर निघू लागला. धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वीच विमानाचा समतोल बिघडला आणि ते भीषण आवाजासह जमिनीवर ढासळले. काही क्षणातच इंधनाच्या टाकीचा स्फोट झाला आणि आगीच्या लोटात विमानाचा कोळसा झाला. विमानाला लागलेली आग इतकी भीषण होती की विमान तळावरील अग्निशामक दलाला तेथे पोहोचविणेही कठीण झाले होते. या दुर्घटनेत 6 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यात उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित पवार, मुख्य वैमानिक कॅप्टन राजवीर सिंग, सहवैमानिक कॅप्टन अमित शहाणे, अजित पवारांचे अंगरक्षक विजय साळवे, वैयक्तिक सहाय्यक सतीश चव्हाण व एका कॅबिन क्रू सदस्य असे मिळून 6 जणांच्या या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. अजित पवार त्यांच्या शिस्तीसाठी आणि पहाटेच्या कामाच्या स्टाईलसाठी ओळखले जाते. दिलेला शब्द पाळणारा नेता ही त्यांची ओळख आज कायमची पुसली गेली आहे. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. कार्यकर्त्यांनी बारामती विमानतळाच्या दिशेने धाव घेतली असून तिथे सकाळपासून महाराष्ट्र हृदयधावक वातावरण दिसून आले. यावेळी दरम्यान नागरिक विमान वाहतूक महासंचालकांनी या प्रकरणाची हाय लेव्हल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम सुरू असून नेमका अपघात कशामुळे झाला, तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणांमुळे झाला याचा तपास केला जाणार आहे. केंद्रीय नागरिक विमान वाहतूक मंत्र्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत तातडीने अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. अजित पवार यांचे पार्थिव शासकीय विमानाने मुंबईला नेण्यात येणार आहे की बारामतीमध्येच अंत्यसंस्कार होणार याबाबत अनधिकृत घोषणा लवकरच होईल. प्रशासनाने राज्यात 3 दिवसांचा राजकीय दुखवटाही जाहीर केलेला आहे व शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी दिलेली आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.